आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये खरं तर अस्पृश्यांचा लढा तितकाच महत्वपूर्ण आहे जितका भारत आणि पाकिस्तानच्या विभागणीचा विषय महत्वपूर्ण आहे. पाकिस्तानच्या विभागणीचा सर्वेसर्वा जसा मोहम्मद अली जिना होता है ना, आणि भारतातील हिंदूंच्या तथाकथित सर्वेक्षणाचा गॉडफादर ज्याला आपण म्हणतो तसा गांधी होते. तसंच अस्पृश्यांच्या जीवनाचं सोनं करणारं एकच व्यक्तिमत्व होतं. अस्पृश्यांचा सर्वेसर्वा एकच होता. अस्पृश्यांचं सर्वस्व एकच होतं आणि ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अस्पृश्यांच्या चळवळीचं विलिनीकरण पुढे जरी अनुसूचित जातीच्या प्रवर्गामध्ये झालं असलं, अनुसूचित जातीच्या वर्गामध्ये झालं असलं तरी त्यामागं इथली जाती व्यवस्था नष्ट करणे ही एक सर्वात मोठी बाबासाहेब आंबेडकरांची भावना होती. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या अस्पृश्यांच्या लढ्यामध्ये, अस्पृश्यांच्या चळवळीमध्ये, अस्पृश्यांच्या हक्क आणि अधिकारांच्या लढ्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यतिरिक्त अस्पृश्यांच्या अन्य जातीमधला कुठलाच व्यक्ती बाबासाहेब आंबेडकरांसोबत खांद्याला खांदा लावून काम करताना दिसत नाही. कोणीच नाही. अस्पृश्यांमध्ये आज जितक्या संपूर्ण देशभर जाती आहेत त्याच्यामधल्या काही बोटावर मोजण्या इतकी लोक जर आपण अन्य राज्यातली सोडली तर महाराष्ट्रामधला कुठलाच अस्पृश्य जातींमधला नेता जो बाबासाहेब आंबेडकरांच्या खांद्याला खांदा लावून लढायला पुढे आलेला नाही. मग अशा लोकांची आज बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला गरज का पडते हा माझा सर्वात महत्वाचा विषय आहे. अनुसूचित जातीतील सर्वच जातीचं सर्वस्व जर बाबासाहेब आंबेडकर असेल तर मग नव्याने उदयास आलेल्या जातीच्या छत्र्या बाबासाहेब आंबेडकरांचं मोठेपण झाकण्यासाठी तर निर्माण करण्यात आल्या नाहीत ना, हा प्रश्न उपस्थित होतो. बाबासाहेब आंबेडकरांनी उभी केलेली अस्पृश्यांपासूनची ती शेड्यूल कास्ट पर्यंतची जी चळवळ आहे ही चळवळ फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या त्याग, बलिदान, समर्पण आणि आपण ज्या समूहामध्ये जन्माला आलेलो आहोत त्या समूहाप्रती असलेल्या नैतिकतेतून उभी झालेली ही चळवळ आहे. आणि त्या चळवळीमध्ये आज आपण कम्युनिस्टांना जोडतो, म्हणजे जसं की अण्णाभाऊ साठे. मुळात अस्पृश्यांच्या चळवळीसाठी अण्णाभाऊ साठेंचं योगदान 0 आहे, संबंधच नाही काही. अण्णाभाऊ साठे खरं तर घरच्या भाकरी खाऊन पाटलांची चाकरी करणारी म्हणजेच कम्युनिस्टांची चळवळ चालवणारं व्यक्तिमत्व होतं. त्यांचा बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीशी, मुळातच अस्पृश्यांशी, अस्पृश्यांच्या चळवळीशी, त्यांच्या जाती बांधवांशी, आज त्यांचे जाती बांधव बाबासाहेब आंबेडकरांना सोडून अण्णाभाऊ साठेंचा जो पुळका करतायत त्या जाती बांधवांसाठी तरी अण्णाभाऊ साठेंचं योगदान काय आहे? कुठल्या त्यांच्या हक्क आणि अधिकारांसाठी अण्णाभाऊ साठेंनी कुठलं काम केलंय याचा कुठलाच पुरावा त्यांच्याकडे नाहीये. फक्त जात आंधळेपणा डोळ्यासमोर ठेवून बाबासाहेब आंबेडकरांसोबत अण्णाभाऊ साठेंना जोडण्याचा दळभद्रीपणा मागच्या काही वर्षापासून महाराष्ट्रामध्ये चालू आहे. हा कशासाठी? एकीकडे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की कम्युनिस्टांपासून सावध राहा, आणि आपण हा कम्युनिस्ट माणूस बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबरीला आणून का बसवतोय? बऱ्याचशा लोकांनी अण्णाभाऊ साठेंना आंबेडकरवादी बनवण्याचा प्रयत्न केला. मुळात कुठलं अण्णाभाऊ साठे यांच्याकडं तत्वज्ञान होतं, साहित्य होतं, विचार होता की ते स्वतःला आंबेडकरवादी असण्यापर्यंत सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे. मुळात अण्णाभाऊ साठेंचा आणि अस्पृश्यांचा मुळातच त्यांच्या चळवळीचा काही संबंध नव्हता. अस्पृश्यांच्या चळवळीचे सर्वेसर्वा फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकर होते. बाबासाहेब आंबेडकर इथं अस्पृश्यांची चळवळ चालवत असताना, शेड्यूल कास्ट फेडरेशन चालवत असताना, कामगारांचे प्रश्न सोडवत असताना देशातला असा कुठलाच प्रश्न नाही की जो बाबासाहेब आंबेडकरांनी सोडवला नाही. 1930 अर्थात 32 बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्यांचे नेते म्हणून संपूर्ण जगाला माहिती झाले होते. 1956 पर्यंत ते अण्णाभाऊ साठेंना माहिती होऊ नयेत यापेक्षा दुसरं दुर्दैव अण्णाभाऊ साठेसाठी दुसरं कुठलं असू शकत नाही, है ना. अण्णाभाऊ साठेला बाबासाहेब आंबेडकर जर 1956 पर्यंत माहिती झाले नाहीत, जोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांची सगळी लढाई लढून
त्यांना अनुसूचित जातीमध्ये स्थान देऊन विजय घोषित केला होता. संविधानिक हक्क आणि अधिकार अस्पृश्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिले होते. त्यावेळेस अस्पृश्यांचा कुठल्याच जातीतला कुठलाच नेता बाबासाहेब आंबेडकरांसोबत नव्हता. मग आज आपल्याला अशा लोकांची गरज का पडतीये? बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जातीची जी भूमिका मांडलेली आहे ही कास्टलेस क्लासची भूमिका आहे, जात विरहित समाज व्यवस्थेची भूमिका आहे. अण्णाभाऊ साठेच्या माध्यमातून तुम्ही मातंग समाजाला ज्या पद्धतीने चुकीचं मार्गदर्शन करताय, बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला कुठंतरी कमी लेखण्याचा जो प्रयत्न चालू आहे, खरं तर हा चुकीचा आहे. बाबासाहेब आंबेडकरांशिवाय अस्पृश्यांना गत्यांतर नाही, दुसरा मार्ग नाही आहे. अण्णाभाऊ साठेंचा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा दूरदूरपर्यंत काही संबंध नव्हता. एखाद्या व्यक्तीने एखादी कविता लिहिली म्हणजे कोणी त्या व्यक्तीच्या लेवलचा होतो किंवा त्या व्यक्तीचा फॉलोअर असतो असं म्हणता येत नाही. सुरेश भटांनी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांवर कविता लिहिलेल्या आहेत. बापूराव पट्टेकर सुद्धा त्यावेळेस त्या बाबासाहेब आंबेडकरांना भेटायला गेले होते. याचा अर्थ असा होत नाही की कोणी बाबासाहेब आंबेडकरांवर एखादं पुस्तक लिहिणारा व्यक्ती बाबासाहेब आंबेडकरांचा महान असू शकतो. मुळात महत्वाचा मुद्दा असा आहे, आज आपण ज्या स्टेपला येऊन पोहोचलेलो आहोत ही अतिशय निर्णायक लढाई आहे. आणि या लढाईमध्ये जाती केंद्रित मी जाणीवपूर्वक शब्द वापरतो, जाती केंद्रित महापुरुष छत्र्यांसारखे उगवून सूर्याला झाकण्याचा प्रयत्न करण्याचा कार्यक्रम खरं तर चळवळीच्या माध्यमातून चालू आहे. सूर्य झाकता येणार नाही ही बाब जरी वेगळी असली तरी झाकण्याचा प्रयत्न केल्यामुळे मागची 60 वर्ष आपली बर्बाद झालेली आहेत. जात अस्मिता टोकदार करण्यामध्ये बामशेपनी बीएसपीनी जो वेळ वाया घालवलेला आहे, हाच वेळ बामशेप आणि बीएसपीनी बाबासाहेब आंबेडकर मांडण्यामध्ये, बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ मांडण्यामध्ये, बुद्धाची चळवळ मोठी करण्यामध्ये घालवला असता तर आज अनुसूचित जातीतल्याच जातीच्या अस्मितेची टोकदार हत्यार घेऊन बौद्धांवर हमला करायला पुढे आली नसती. आज जातीच्या अस्मितेची टोकदार हत्यार घेऊन जे ब्राह्मणवादी मांग लोक बाबासाहेब आंबेडकरांच्या उपकाराची जाणीव नाही न ठेवता बौद्धांवर आणि बाबासाहेब आंबेडकरांवर जे हमले करतायत ना, खरं तर ही बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्यावर केलेल्या उपकाराची परतफेड आहे की काय असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळं अनुसूचित जातीचा एकच नेता बाबासाहेब आंबेडकर, कारण बाबासाहेब आंबेडकरांनाच अनुसूचित जातीतल्या लोकांची दुःख कळाली होती, त्या दुःखाचा मार्ग कळाला होता आणि ते दुःख निवारण करण्याची क्षमता सुद्धा, दुःख निवारण करण्याचं धाडस सुद्धा फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेला आहे. अण्णाभाऊ साठेंनी आयुष्यभर मार्क्सवाद्यांची जोडे उचलण्यामध्येच स्वतःला धन्य मानलेला आहे. त्यामुळं अण्णाभाऊ साठेंना बाबासाहेब आंबेडकरांसोबत जोडण्याचा प्रयत्न करू नका. ते मार्क्सवादी होते, त्यांना मार्क्सवादी राहू द्या. बाबासाहेबांकडे आणून बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये घाण पसरू नका. ही घाण आम्ही खपवून घेणार नाही. बाबासाहेब आंबेडकर अगोदरच म्हणाले होते, कम्युनिस्टांपासून सावध राहा. अण्णाभाऊच्या रूपानं आपल्यामध्ये घुसणारा जो मार्क्सवाद आहे तो बाहेर काढण्याची गरज आहे, कारण त्याची आपल्याला गरज नाही आहे. बुद्धासारखा वैश्विक तत्वज्ञान मांडणारा माणूस आपल्याकडे असताना आपल्याला अशा चिल्लर लोकांची गरज नाही आहे. माझ्या काही बोलण्यावर लोक आक्षेप घेतील, घेऊ द्या, फरक पडणार नाही. पण सत्य हे विषापेक्षा कडू असलं तरी चालेल, त्याने हजारो पिढ्या सुधारतील, कमीत कमी बर्बाद तरी होणार नाही. आता जे उपवर्गीकरणाचा विषय महाराष्ट्रामध्ये चालू आहे, या विषयामध्ये बाबासाहेब आंबेडकर पूर्णपणे वाचणारा व्यक्ती कधीच आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनात उभं राहू शकत नाही. ज्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकर वाचला नाही, समजून घेतला नाही, त्यांची चळवळ समजून घेतली नाही, त्यांचं ध्येय आणि उद्दिष्ट समजून घेतलं नाही, भारत घडवण्याचं आणि एकसंघ ठेवण्याचं मिशन ज्या लोकांना समजलं नाही, ते बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध करतात आणि आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनात उभे राहतात. त्या समर्थनात उभे राहणाऱ्या लोकांच्या विरोधात आपल्याला काम करायचंय. त्यासाठी आपल्याला लढाई तत्वाची लढावं लागेल आणि ते तत्व बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन आणि साहित्यात आहेत.
दुसरं कोणाच्याही साहित्यामध्ये अस्पृश्यांच्या लढाईचं मूळही सापडणार नाही आणि कुळही सापडणार नाही. अस्पृश्यांच्या लढाईचं मूळ आणि कुळ जर कुठं शोधायचं असेल तर ते बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्यामध्ये आहे. त्यासाठी दुसऱ्यांचं साहित्य वाचण्याची आणि त्यावर वेळ खर्च करण्याची, जातीची छत्र्या ज्या आहेत, जातीतली महापुरुष जे आहेत ती बाबासाहेब आंबेडकरांसोबत जोडण्याची आपल्याला आता तरी सध्या गरज